कामदा एकादशी पौराणिक कथा। कामदा एकादशी ही चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी असते। या एकादशीचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होते। या एकादशीची एक पौराणिक कथा श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिराला सांगितली आहे। कामदा एकादशीची कथा। प्राचीन काळी रत्नपूर नावाचे एक नगर होते। हे नगर गंधर्वांचे होते आणि त्या नगराचा राजा चंद्रसेन होता। त्या नगरीमध्ये अनेक गंधर्व, अप्सरा आणि नाग राहत असत। दररोज त्या नगरीत गाणे, नृत्य व आनंदोत्सव होत असे। त्या नगरीत ललिता नावाची एक सुंदर अप्सरा होती आणि ललित नावाचा एक गंधर्व तिच्यावर प्रेम करीत असे। दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत। एकदा राजा चंद्रसेनच्या दरबारात नृत्य गायनाचा कार्यक्रम सुरू होता। ललितही त्या दरबारात गाणं करत होता, परंतु त्याचे लक्ष ललितावर होते, त्यामुळे त्याचं गाणं विस्कळीत झालं। राजाच्या दरबारात असलेल्या कोकिल नावाच्या दुसऱ्या गंधर्वाने हे पाहिलं आणि राजाकडे तक्रार केली की ललित दरबारात असताना आपली कर्तव्ये नीट पार पाडत नाही, त्याचं लक्ष एका अप्सरेवर आहे। राजा चंद्रसेन फार रागावला आणि शाप दिला की ललित, तू आपल्या कर्तव्याचा अपमान केलास म्हणून तू राक्षस होशील। हे ऐकताच ललिता फार दुःखी झाली। राक्षस झालेला ललित कुरूप झाला, त्याचं सौंदर्य नष्ट झालं। तो अरण्यात फिरू लागला। ललिता त्याच्या मागे अरण्यात गेली आणि आपल्या पतीला पूर्ववत करण्यासाठी उपाय शोधू लागली। असे करता करता तिला एका ऋषींचे दर्शन झाले। त्या ऋषींचे नाव शृंगी ऋषी होते। त्यांनी ललिताला सांगितले की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी कामदा एकादशी म्हणून ओळखली जाते। त्या दिवशी उपवास करून जर तू आपल्या पतीसाठी प्रार्थना केलीस तर त्याला शापमुक्ती मिळेल। ललिताने कामदा एकादशीचे व्रत केलं आणि त्याचे पुण्य आपल्या पतीला अर्पण केलं। त्या पुण्यामुळे ललित शापमुक्त झाला आणि पुन्हा गंधर्व रूपात परत आला। अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।